पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. अंतरिक्ष सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वसन मार्ग याचा अनुभव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना उच्चार ओ. ओंकाराची प्रार्थना एकत्रित. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. त्यासाठी उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत जम्पिंग जॅक. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ असू दे. आणि आता आपल्याला एक उडी मारायची आहे. पाय लांब करायचे आहे आणि हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अशी टाळी वाजवायची. ठीक आहे. उडी मारून पाय लांब आणि हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन. बरोबर बरोबर. छान. 1 2 3 4 5 6. थांबायचंय. थांबायचं. विश्रांती. श्वासाची गती वाढलीये का? नाकाने श्वास घ्या. तोंडाने श्वास सोडा. आणि आता आपल्याला पुन्हा टाळ्या वाजवायच्या. थोडस पायांमध्ये अंतर घ्या. जस्ट म्हणजे अगदी 2 ते 3 इंच. हा. आणि आता आपल्याला थोडेसे हात असे क्रॉस करायचे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि पुढे टाळी द्यायची. पुन्हा हात क्रॉस करायचा विरुद्ध बाजूने आणि मग पुन्हा टाळी द्यायची. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. बरोबर. आता वर टाळी द्यायची आणि उजवा पाय वर उचलायचा आणि त्याच्या मांडीच्या खाली टाळी. 1 पुन्हा वर टाळी आणि डाव्या पायाच्या मांडीच्या खाली 1 टाळी. बरोबर. 2 3 4 5 9 10. बरोबर. आणि आता एकदा पुढे टाळी एकदम मागे टाळी. 1 2 3 4 5 विश्रांती. आणि आता बघा हाताच्या तळव्यांना पूर्णपणे झिंजिण्या आल्यासारखं वाटत असेल, थोडस मुंग्या आल्यासारखं वाटत असेल, कारण की आपल्या हाताच्या पंजाचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आता आपण ऍक्टिव्हेट केले. जेव्हा आपण या टाळ्या वाजवतो तेव्हा आपोआप आपल्या हाताच्या तळव्यांचं ब्लड सर्क्युलेशन हे ऍक्टिव्हेट होतं. विश्रांती. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. हा, सरळ वरती. बरोबर. आणि हात कोपरात न सरळ असतील. हा. आणि आता रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. सुरुवात करूया बघा या प्रकारे. 1 2 उजवीकडून डावीकडे दोन्ही हात गोलाकार फिरवू. हा. 3 बरं. आता आपल्याला पूर्ण शरीर नाही फिरवायचंय, फक्त हातामध्ये हालचाल. 4 5 बरोबर. 6. आणि आता विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 फक्त हालचाल आपल्या हातांमध्ये असेल. 3 4 हात कोपरात न सरळ. 5 आणि 6. सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत. पुन्हा एकदा विश्रांती. आपण ह्या सगळ्या कृती रोज दिवसभरामध्ये क्वचितच म्हणजे आपल्या ह्या सगळ्या होत असतात, पण थोडस आपल्या हाताचं ब्लड सर्क्युलेशन नीट होण्यासाठी आपण या सगळ्या कृती करतोय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले किंवा थोडंसं अंतर जर तोल जात असेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मागे न्या, मानेच्या मागे. हाताची पकड गुंफून दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड मानेच्या मागे. बरोबर. आणि आता दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब करायचे. श्वास घेत लांब. जास्तीत जास्त प्रसरण आपल्या छातीचं, तिथल्या बरगड्यांचं, फुफ्फुसांचं. श्वास सोडत जाऊ. श्वास घेताना स्नायू कसे ताणले जात आहेत त्याकडे लक्ष. जास्तीत जास्त ताण. आणि श्वास सोडताना ते कसे अकुंठित होत आहेत, म्हणजे तिथे कसा प्रेशर येतोय त्याकडे लक्ष. श्वास घेत लांब. श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जाऊ. एक लास्ट राऊंड. श्वास घेत लांब. जास्तीत जास्त लांब. श्वास सोडत जाऊ. बरोबर. छान. आता हातांची बोटं दोन्ही खांद्यांवर ठेवा. दोन्ही हातांची बोटं दोन्ही खांद्यांवर. आणि आता साईडने आपल्याला हात वर घ्यायचे. श्वास घेत वर घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता आपण बाजूचे वायुकोश मोकळे करतोय. श्वास घेत वर. बघा आता साईडचे कसे मोकळे होत आहेत, ताण येतोय. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता समोर. हा, दोन्ही हातांची कोपरं समोर घ्या. समोरच्या बाजूला, स्क्रीनच्या बाजूला. हा, मगाशी आपण साईडने केलं, आता समोर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या आणि विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा. पूर्णपणे श्वास सोडायचा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. खांदे एकदम जमिनीच्या दिशेने लूज सोडा. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडा. खांदे जाणीवपूर्वक रिलॅक्स.
आता हालचाल फक्त आपल्या मानेच्या भागामध्ये होईल. ज्यांना असं वाटतंय की तोल जातोय त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवायला हरकत नाहीये अशा प्रकारे. आणि ज्याला शक्य आहे त्यांनी दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि आता श्वास घेत एकदा उजवीकडे वळायचा आहे. मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी आहे तो श्वास सोडूया. आता श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली हनुवटी गळ्याकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं. हनुवटी गळ्याकडे लॉक झालेली आहे. आणि आता सुरुवात करूया रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान श्वास घेत उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याकडे, पाठीमागे आणि श्वास सोडत डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याकडे आणि मध्यभागी श्वासाशी आधारित. ठीक आहे. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत घेत मान सरळ करायची. थोड्या वेळ विश्रांती. आता आपल्याला उजवा पाय समोर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. बघा या प्रकारे. एक. आणि मग डावा पाय समोर घ्यायचा, उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. 2. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय वर, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. डावा पाय वर, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा. बरोबर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांब. आता दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. करूया हिप रोटेशन. आणि आता सुरुवात करूया. सावकाश आपली कंबर उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 1. उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 2. नाही, कमरेमध्ये झालं. आपल्याला हिप रोटेशन करायचंय. वळायचं नाहीये. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आधी कंबर उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. अशा प्रकारे रोटेशन. हा, उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. बरोबर. हा, सोनाडे जरा तुमचं बरोबर. थोडस असं रोटेशन करा. आता अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पुढे, उजवीकडे पाठीमागे. 1, 2, 3, बरोबर, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबूया. दोन्ही हात खाली. करणार आहोत चक्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचा आहे. बरोबर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करायची आहे. पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घेऊया. आणि आता श्वास सोडत सोडत थोडस डाव्या दिशेला झुकायला सुरुवात. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सोडून घ्या. उजवी बाजू ताणली गेलेली आहे, त्याकडे लक्ष. नजर समोर. डावा हात एकदम रिलॅक्स. खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत डावा हात एकदम रिलॅक्स सोडा. हा, लूज सोडा, एकदम लूज. वारा जरी आला तरी तो डावा हात हल्ला पाहिजे. बरोबर. छान दिसते. आता नजर समोर. आणि आता इथे लक्ष श्वासाकडे. 1, 2, 3, 4, 5. उलटचा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा आता जमिनीच्या दिशेला जाते. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया.
उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बरोबर. आणि आता ताणली गेलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात आपले खांद्यातून सरळ होतील. डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने जाईल. दोन्ही हात खाली येतील आणि मग विश्रांती. एक श्वास भरून घेऊया. पूर्णपणे श्वास सोडूया. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर किंवा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात जोडून घ्यायचे. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांसोबत नुकताच उगवणारा सूर्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी. सूर्यापासून आपल्याला प्राणशक्ती ऊर्जा मिळते. संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारा हा सूर्य देवता. त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही मनोभावे प्रार्थना आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचा पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. डोळे उघडायचे. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. बरोबर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 बरोबर. उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 पूर्वस्थिती. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम भानवे नमः. 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. बरोबर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे घ्यायचा. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे. हात खाली. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायला हरकत नाही. आता आपण पुढचे 2 सूर्यनमस्कार श्वासाशी आधारित करतो. हात जोडून घेऊया. ओम मित्राय नमः. 1 आहे तो श्वास सोडूया. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. बरोबर. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर टेकवा आणि श्वास सोडत छातीचा भाग जमिनीवर येईल. इथे 1 श्वास थांबायचं. 7 श्वास भरून घेत भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत दोन्ही हात वर हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा. ओम रवये नमो नमः. 1 श्वास आहे तो सोडायचा आहे. 2 श्वास भरून घ्यायचा आहे. 3 श्वास सोडायचा आहे हस्तपादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे
5 श्वास सोडत उजवा पाय मागे, बरोबर. 6 श्वास घ्यायचाय, सोडायचाय. 7 श्वास भरून घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. 9 श्वास घेत डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. 11 श्वास घेत हस्तमुक्तानासन. 12 श्वास सोडत नमस्कारासन. मुखधुमकी. श्वासाची गती वाढली असेल तर उद्या आपण डायबेटीस वाले सूर्यनमस्कार पाहणार आहोत. म्हणजे ते फक्त डायबेटीस साठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पाय असे फोल्ड करायला हरकत नाहीये. दोन्ही पाय फोल्ड करा आणि विश्रांती घ्या. आणि दोन्ही हात असे दुमडून हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. या प्रकारे जरी तुम्ही विश्रांती घेतली तरीही चालतं. गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये पुरेसं अंतर असेल, टाचा सुद्धा सीटपासून लांब असतील. दोन्ही हात कोपरामधून फोल्ड केलेत आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स. पाठीचा कणा जाणीवपूर्वक रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने मागे न्या. सरळ उजवा हात मागे डोक्याच्या दिशेने वर. पूर्णपणे जमिनीवर टेकवा. टेकवा जमिनीवरती. पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर. बरोबर बरोबर. छान. आता आपल्याला ही कृती थोडीशी डायनॅमिक करायची आहे. आता उजवा पाय उजवा हात खाली, डावा पाय 90 डिग्री वर आणि डावा हात मागे जमिनीवर. डावा हात मागे जमिनीवर. बरोबर. छान. आता हे थोडस आपण डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे. सावकाश डावा हात डावा पाय खाली. आता उजव्या पायाने सुरुवात करूया. 1 उजवा पाय वर उजवा हात मागे. बरोबर. 2 डावा पाय वर डावा हात मागे. बरोबर. 3 4 5 6 7 8 9 उजवा पाय वर आणि 10 डावा पाय वर. सावकाश खाली विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता आपल्याला दोन्ही पाय हळूहळू एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलायचे. दोन्ही पाय. यथाशक्ती प्रयत्न असेल ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. त्याचबरोबर सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. तर आता इथे दोन्ही पाय जुळलेले. इथे आपले कोर मसल्स जे आहेत ते अजून बिल्डअप होतात. म्हणजे जी आपण काल ऍडव्हान्स आसनं पाहिली होती ती अजून आपल्याला व्यवस्थित करता येते. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित फक्त 30 अंशापर्यंत वर उचला. 30 डिग्री वर आणि होल्ड करा. 1 2 3 4 5 45 डिग्री वर आणि होल्ड. 1 2 3 4 5 60 डिग्री वर आणि होल्ड. 1 2 3 4 5 80 होल्ड. 1 2 3 4 5 आणि आता 90 आणि होल्ड. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश नियंत्रित पाय खाली येऊ दे. सावकाश हळूहळू नियंत्रित दोन्ही पाय खाली. विश्रांती.
आपल्या कोर मसल्स वरती आलेला प्रेशर, त्याचबरोबर नकळत आपल्या लंबर रिजन वरती सुद्धा एक प्रकारचा ताण येतो, कारण की आपण सगळी शक्ती जी आहे ती एकटवून ही सगळी कृती करत असतो, म्हणून नकळत त्या सगळ्या भागावरती आपला प्रेशर असतो, स्ट्रेच असतो. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय मग डावा पाय, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, आणि टाचा ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही पायांच्या टाचा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. बरोबर, हा छान. आणि आता बघा, स्थिती तपासून पहा. पावलाला पाऊल जुळलेलं आहे, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे, टाचा सीटच्या जवळ आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे कृती करतो ना, तेव्हा बरोबर आपले जे लाभ आहेत किंवा त्या ठराविक ठिकाणी छानपैकी स्ट्रेच आणि प्रेशर दोन्हीही आपल्याला मिळतं, आणि आसन पण आपलं खूप छान प्रकारे होतं. आता दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या, आणि ही पकड जसं आपण उशी डोक्याच्या खाली घेतो त्याप्रमाणे घ्या. हा बरोबर, छान. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर, खांदे एकदम रिलॅक्स आहेत, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले पाय आपले उजव्या दिशेला जातील एकत्रित, आणि आपली मान डावीकडे, डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. कुठेही हाताची कोपरा आपल्याला वर उचलायची नाहीये, पूर्णपणे जमिनीवर असतील. आपण फक्त मागे बघतोय डाव्या हाताच्या पलीकडे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करा. देह धारणा, आपण आपला जो आकृतिबंध आहे शरीराचा तो आपला आपण तपासूया. उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डाव्या बाजूला आलेला ताण, उजव्या बाजूला आलेला पीळ कमरेच्या ठिकाणी, ओटी पोटावरती त्याकडे लक्ष, आणि त्याचबरोबर आपल्या डाव्या साईडच्या कंठस्थ ग्रंथींवरती तुम्हाला दाब वाटतोय, प्रेशर आहे. उजव्या बाजूने ताण आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे मनाने लक्ष द्या. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. एक श्वास भरून घ्यायचा, आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. स्वतःशी कनेक्ट होतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या सीटच्या. पुन्हा हाताची पकड, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही पकड डोक्याच्या मागे. ही स्थिती पक्की झाली आहे. हाताची कोपरं जाणीवपूर्वक जमिनीवर आहे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील, आणि मान उजवीकडे, उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देह धारणा, प्राणधारणा. डावी बाजू पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स, उजवी बाजू ताणली गेलेली आहे. उजव्या बाजूच्या कंठस्थ ग्रंथींवर तुम्हाला आता हलकासा प्रेशर वाटतोय. डाव्या बाजूला आलेला पीळ त्याकडे लक्ष, आणि जोड श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. उलट चाल करताना डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा, आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेतली. डोळे बंद, नाकाने श्वास घ्या, तोंडाने पूर्णपणे सोडा. जर हृदयाची आणि श्वासाची गती वाढली असेल तर. आज आपण करणार आहोत भुजंगासन आधारासहित आणि पूर्ण भुजंगासन. तर त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. सुरुवातीला आपण आधारासकट सुलभ भुजंगासन करतोय, आणि त्यासाठी
दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पावलं, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे आणि आपल्या पायांची पावलं जी आहेत ती सिलिंगच्या दिशेला असतील. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, श्वास घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट श्वास घेत घेत वर उचलायचे. दोन्ही हात सपोर्ट साठी जमिनीवरच असतील, नजर आपली सिलिंगकडे. आणि इथे आता नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बरोबर. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असू दे. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हा. आणि आता वरती नजर आपली. दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या अप्पर बॉडीला छानपैकी खेच मिळतो. नजर वरती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. तोंड बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण तिथल्या स्नायूंवरती, त्याकडे लक्ष. पाठीच्या मणक्यावरती प्रेशर आहे. बरोबर, छान. उलटचाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकव. सावकाश श्वास सोडत कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला घ्या, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन श्वास थांबूया. आणि आता करणार आहोत पूर्ण भुजंगासन. त्यासाठी पुन्हा स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये टक करायचा, त्याच्यावर 4 बोट. आणि ही पकड जिथे आपलं माकड हाड आहे, कमरेचा सगळ्यात शेवटचा भाग, तिथे ठेवायची आहे. एका हाताने. हा, बरोबर. आणि आता बघा, आपली हाताची कोपरं जमिनीला पॅरलल आले, समांतर आले. बरोबर. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले. ठीक आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग, पोट आपल्याला वर उचलायचं. नजर समोर. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आता आपल्या नेवल रिजन वर आलेला आहे. हा, बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. बरोबर, छान. उलटचाल करताना सावकाश आधी कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशीवर वळून पाठीवर पडून विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर तो रिलीज करण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये. विश्रांती. आज आपल्याला वज्रासनामधलं एक नवीन आसन बघायचंय. ते सुद्धा थोडंसं ऍडव्हान्स आहे. भूशिरासन. कॉन्ट्राइंडिकेशन ह्या भूशिरासनाचे असे आहेत की पुन्हा पाठीची दुखणी, सर्वायकलचा त्रास, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, मायग्रेन किंवा वर्टिगो म्हणजे प्रचंड डोकेदुखी असेल, त्याचबरोबर जर आपल्याला जाड भिंगाचा चष्मा असेल तर हे भूशिरासन करणं टाळायचं आहे. भू म्हणजे काय तर जमीन आणि शिर म्हणजे आपलं कपाळ किंवा डोकं, हे जमिनीला लावणं. ज्यांना शीर्षासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन आहेत, शीर्षासन करायला जमत नाही किंवा आपला तेवढा तोल सांभाळला जात नाही, तर त्यांच्यासाठी हे भूशिरासन अतिशय उपयुक्त ठरतं. तर आता हे कसं करायचं मी सांगते, तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर यासाठी आपल्याला एक छोटासा नॅपकिन लागणार आहे. आधी मी तुम्हाला दाखवते भूशिरासन कसं केलं जातं.
लक्षात घ्या, ज्यांना हाय ब्लड प्रेशर, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आणि सर्वायकल वाल्यांसाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. तर यासाठी आपल्याला विधिवत वज्रासन करून घ्यायचं. आधी मी दाखवते, कृती लक्षात घ्या, मग आपण एकत्रित करूच. वज्रासन केल्यानंतर आपल्याला असं नॅपकिन घ्यायचं आहे. या नॅपकिनची अशी घडी करायची. ही नॅपकिनची घडी बघा, आपल्या गुडघ्यापासून 1 ते 2 इंच लांब असेल. नॅपकिनची घडी गुडघ्यापासून 1 ते 2 इंच लांब आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या हातांची बोटं जी आहेत ही एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची. थोडीशी घडी आपली आपण ऍडजस्ट करायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ही हाताची पकड आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे जाईल. बघा, या प्रकारे दिसतंय ना तुम्हाला प्रत्येकाला? जर नाही समजलं तर चॅट बॉक्स मध्ये टाका, कारण की हे पुन्हा ऍडव्हान्स आसन आहे. बघा, हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ आलेली आहेत. हाताची जी पकड आहे ही नॅपकिनच्या घडीच्या मागे गेलेली आहे. ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्यानंतर आता आपल्या टाळूचा भाग जो आहे, टाळूचा भाग आपल्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर आलाय. त्यानंतर सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. सीटचा भाग वर उचलायचा. पावलं जी आहेत ती माउंटन करायची टाचा सिलिंगच्या दिशेला दोन्ही पावलांच्या, आणि पायाची बोटं जमिनीवर. पावलांचं माउंटन झालं की मग दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे. बघा या प्रकारे. म्हणजे इथे आपला जो बेस आहे टाळूचा नॅपकिनच्या घडीवर तो अजून पक्का होतो. ही स्थिती आपली पक्की झाली की मग यथाशक्ती म्हणजे ओव्हर ट्राय न करता जेवढी पावलं आपल्याला पुढे घेता येतील तेवढी पुढे घ्यायची डोक्याच्या दिशेने. इथे बरोबर आपला 90 अंशाचा कोन होतो. बघा, तुम्हाला दिसत असेल. जेवढी आपल्याला पावलं पुढे घेता येतील तेवढी पुढे घ्यायची आणि इथे थांबायचं. रक्तप्रवाह हा डोक्यापासून हृदयापासून डोक्यापर्यंत व्हायला सुरुवात होईल. भूशिरासन. उलट चाल करताना तिथल्या तिथेच आधी गुडघे जमिनीवर टेकवायचे. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. सीटचा भाग सावकाश आपल्या पायावर येईल. हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हात जे आहेत, हाताची कोपरं ही गुडघ्याच्या जवळ, जिथे आपला टाळूचा भाग जमिनीवर होता तिथे आपलं आता कपाळ जमिनीवर ठेवायचं. हे आपण केलंय शशांक आसन. आसन सोडण्याची ही कृती आहे. आणि मग सावकाश हळूहळू डोकं वर उचलत उचलत सावकाश कमरेतनं सरळ राहायचं. ठीक आहे, लक्षात आलंय? अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न असेल. विधिवत वज्रासन करून घेऊ एकेका पायाने. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळा. हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ज्य आहे. बरोबर, ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करूया 2 मिनिटं. हे मेडिटेटिव्ह आसन आहे वज्रासन, म्हणून या स्थितीमध्ये थोडा वेळ आपण बसायचं असतं. जाणीव श्वासाकडे. एक श्वास घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडून. आणि आता भूशिरासनासाठी सुरुवात करूया. नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्यापासून 2 ते 3 इंच पुढे ठेवायची आहे. बरोबर, ठेवलीये. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे जाऊ दे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. त्याप्रमाणे आपल्याला आपली घडी जी आहे नॅपकिनची ती ऍडजस्ट करायची. हा, बरोबर बरोबर. आता आपल्या टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर ठेवा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवा. बरोबर, छान. हा, ठीक आहे. आता थोडासा सीटचा भाग वर उचला आणि पावलांचं माउंटन करा. सीटचा भाग वर उचला म्हणजे पायाची बोटं जमिनीवर येतील, टाचा सिलिंगच्या दिशेला. बरोबर, छान. आणि आता गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. गुडघ्यातनं सावकाश दोन्ही पाय सरळ करा. बरोबर, छान दिसतंय सोनावणे सर. तुषार सर, तुम्ही समोर आहात त्यामुळे तुम्हाला दुसरी बाजू दिसत नाही.
ठीक आहे, आता शक्य असेल तर थोडीशी पावलं डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. एक एक पाऊल थोडस पुढे घ्यायला. हा हा, बरोबर, छान. बस बस बस, खूप छान. आणि आता थोडेसे गुडघे सरळ करा, बघू थोडेसे फोल्ड वाटताय. हा हा, आता छान आहे, बरोबर, खूप छान दिसतंय. छान सरळ. देशमुख सर, तुमचा पण खूप छान आहे प्रयत्न. बरोबर, छान. आता उलटचाल करताना आधी गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर टेकवा, सावकाश. बरोबर, पावलाचं माउंटन सोडून द्या, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पूर्णपणे सावकाश आपल्या पायावर येऊ देत, सीटचा भाग पायावर येऊ देत. हाताची पकड सोडून द्या, हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येऊ देत. कपाळ जमिनीवर ठेवा, कपाळ जमिनीवर येऊ दे. बरोबर, सीटचा भाग बघा पायावर जातोय का? हो, ठीक आहे, छान. आणि आता सावकाश हळूहळू वरती या, सावकाश वर या. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत, मांडीवर, सावकाश, डोळे बंद. आणि आपला जो रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता तो आता हळूहळू पूर्ण बंद होतो, त्याकडे लक्ष. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया, एक एक पाय सरळ करूया. विश्रांती. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचंय. आज आपण पुन्हा सिंह मुद्रा बघणार आहोत. गेल्या वेळेला जी आपण सिंह मुद्रा पाहिली होती ती आपण वज्रासन असता पाहिली होती. आज आपण पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी, तुम्हाला जे शक्य आहे ते घालायचंय. दोन्ही हातांची कोपरा आता, सॉरी, दोन्ही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. आधी हाताची कोपरा एकदम रिलॅक्स असू देत, शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ, डोळे बंद करूया. तर आज आपण जी सिंह मुद्रा करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला हाताची जी कोपरा आहे ती थोडीशी अशी बाहेर घ्यायची. दोन्ही हातांची कोपरं थोडीशी बाहेर घ्या. बरोबर. आणि आता आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. म्हणजे आज आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा नाहीये. जास्तीत जास्त जीभ बाहेर घेऊन यायची आणि नजर जी आहे ही आपली नाकाच्या शेंड्याकडे असते. म्हणजे आपल्या पापण्या जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने थोड्याशा त्या झुकलेल्या असतील. ठीक आहे, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे. बरोबर. आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवा. नाकाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जास्तीत जास्त जबडा रुंद करा, जिभेचे स्नायू ताणून घ्या. बरोबर, आपल्या चेहऱ्याचे जे स्नायू आहेत तिथले जे मसल्स आहेत त्याला ताण भेटू दे. नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. सावकाश जीवातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. हाताची स्थिती तशीच ठेवा. आपल्या संपूर्ण जिभेच्या स्नायूंना आलेला ताण त्याकडे लक्ष. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला जीभ तशीच जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे आणि नजर जी आहे ही आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. स्त्रिया जिथे टिकलेला होता तिथे आपली नजर असेल. सुरुवात करूया. जास्तीत जास्त जीभ बाहेर आणि नजर आयब्रो सेंटरकडे. आपली भुजबळ जास्तीत जास्त वर जातील आणि पुन्हा नाकाने श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. हरिओम. जीवातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद आणि रिलॅक्स. तिथल्या तिथेच विश्रांती. बघा तुम्हाला कुठे ताण वाटतोय. थोडासा कानाच्या इथे आपली जी कानशिल आहेत तिथे तुम्हाला थोडासा हलकासा ताण वाटत असेल. संपूर्ण जिभेचे स्नायू ताणले गेले होते, त्या सगळीकडे आपलं लक्ष घेऊन जायचंय आणि त्या स्थितीचा अनुभव करणार आहोत. ब्रह्ममुद्रा. मुद्रा ज्या आहेत यांचा अभ्यास, जसं मी मागेही एकदा बोलले होते, की आपला खूप चांगला प्रभाव पडतो आपल्या एंडोक्राईन सिस्टीम वरती, म्हणजे आपल्या अंतस्रावी ग्रंथींवर.
आता करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही ब्रह्ममुद्रा अतिशय उपयुक्त. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा, खांदे एकदम रिलॅक्स असतील, हाताची कोपरे शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघूया. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. डाव्या बाजूने कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण, उजव्या बाजूने असलेला दाब त्याकडे लक्ष. एक श्वास घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास सोडायचा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत पाहूया. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे बंद करा. कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने असलेला दाब आणि उजव्या बाजूने असलेला ताण त्याची जाणीव. एक श्वास घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान थोडीशी सिलिंगच्या दिशेला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल. श्वास चालू. गळ्यापर्यंत समोरून गळ्याला आलेला ताण कंठस्थ ग्रंथींवर त्याकडे लक्ष. आणि मागच्या बाजूने तुम्हाला थोडासा प्रेशर वाटतोय त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून. आता ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे, फक्त मानेमध्ये हालचाल असेल. पाठीचा कणा कुठेही बेंड करायचा नाही. हनुवटी गळ्याकडे जाईल. डोळे बंद. आता कंठस्थ ग्रंथींवर समोरून आलेला दाब आणि मागच्या बाजूने असलेला ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करायची आहे. तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे बंद. आज आपण एक मुद्रा बघणार आहोत, ती म्हणजे प्राण मुद्रा. ही कशी करायची? सोपी आहे. दोन्ही हात समोर. म्हणजे या मुद्रेच्या अभ्यासाने आपल्यातली जी प्राणशक्ती आहे ती वाढते. दोन्ही हात समोर घ्या. करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते फोल्ड करा. त्याचं टोक आणि आपल्या अंगठ्याचं टोक एकमेकांना टोक फक्त जोडून घ्या. बाकीची दोन बोट आपली सरळ असतात. दिसलीये? ही तुम्हाला दाखवू, शेअर करू. हा, बरोबर केलंय सर तुम्ही. तरी मी एकदा ते शेअर करते. दिसली? प्राणमुद्रा आपल्या शरीरामधली प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे आहे ते फोल्ड करायचं. त्या दोन बोटांची टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकीची दोन बोटं आपली सरळ असतील. ही प्राणमुद्रा तुम्ही केव्हाही कुठेही, हा बरोबर, कशीही करू शकता. बरोबर. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा टीव्ही बघत असाल तेव्हा तुम्ही ही प्राणमुद्रा करू शकता. त्याला कुठलेही लिमिटेशन्स नाही. हा, बरोबर बरोबर बरोबर. छान. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडूया यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीद आउट. आणि थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या.
थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून घ्या. स्लोली, कम्प्लिटली रिलॅक्स. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करीत आहोत. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्या. आज आपण एक नवीन प्राणायाम बघणार आहोत, तो म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हा भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. या प्राणायामाच्या अभ्यासाने श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. कारण की या प्राणायामामध्ये आपण फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, त्याचबरोबर वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास असेल, म्हणजे चक्कर वगैरे येत असेल, किंवा एपिलेक्सी म्हणजे आकडी येत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम वर्ज आहे. इथे श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. मग आपण आपल्या वर्गामध्ये भस्त्रिकेचे अगदी बेसिक आवर्तन घेतो, आपण पूर्ण भस्त्रिका घेत नाही. म्हणजे इथे आपण एखादी कृती करतो आणि त्याप्रमाणे हा प्राणायाम करतो. आता इथे आपल्याला फोर्सफुली पूरक आणि रेचक जोरात श्वास घ्यायचा आहे आणि तो जोरात सोडायचा आहे. तर कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. तर आपण हाताची मूठ वळून घ्यायची, दोन्ही हात आपल्या जवळ ठेवायचे. हा, आणि फोर्सफुली पूरक रेचक म्हणजे फोर्सफुली श्वास घेताना हात समोर येतील आणि श्वास सोडताना मागे. फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक, अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे. जोरात श्वास घ्यायचा आहे, जोरात सोडायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळा. आणि आता फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक. सुरुवात करूया. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. थोडंसं स्पीड वाढवायचं. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. आता वर. पूरक, रेचक, पूरक, रेचक. पूरक म्हणजे श्वास घ्यायचा, रेचक सोडायचा. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. कृती थांबवा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि आता लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, थोडस शरीराचं तापमान सुद्धा इथे वाढतं. म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी आपण आता करणार आहोत स्थिपकारी प्राणायाम. हातांची ज्ञान मुद्रा, ओठ विलग करायचे, दातावर दात, तोंडाने खोल. काल आपण हा प्राणायाम पाहिलेला आहे. दातावर दात लावून घ्यायचे, ओठ विलग, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, डोळे बंद, तोंड बंद, नाकाने संथरेच, ओठ डोळे अलगद मिटलेले आहेत. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, थंड हवेचा स्पर्श संपूर्ण कंठापर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथरेच. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती आता कमी झालेली आहे, शांत झालेली आहे. आणि आता साधी मांडी घालायची. साधी बैठक. हातांची ध्यानमुद्रा, पाठीचा कणा सरळ. करणार आहोत आपण ओंकार साधन. तुम्हाला जर टेकून वगैरे बसायचं असेल भिंतीला तर तुम्ही बसू शकता. एकदम रिलॅक्स होऊन बसायचंय. हातांची ध्यानमुद्रा.
फक्त पाठीचा कणा आपला सरळ असेल. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना झालेला स्पर्श. बाकीची तीनही बोट आपली अर्धवट मिटलेली असतील. अंगठा आणि पहिला बोट यांच्या अग्रभागातून, टिप्स मधून तुम्हाला जे काही व्हायब्रेशन जाणवतात, प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊया. करणार आहोत अकार, उकार आणि मकार. अकार करण्यासाठी आपली जाणीव कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत घेऊन जायची आहे. आणि अकार करताना आपल्याला हा संपूर्ण भाग शिथिल करायचा आहे. तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत असेल. आणि श्वास सोडताना अकाराचा उच्चार. आपली जाणीव थोडीशी वरती घेऊन यायची आहे, म्हणजे शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्हीही हात, हातांची कोपरं शरीराच्या लगत आहेत. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. पाठीचा कणा समस्थितीमध्ये आहे पण रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू, छातीचा भाग, तिथले सगळे स्नायू रिलॅक्स आहेत. आणि करणार आहोत उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपली जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे. आणि श्वास सोडताना उकार. ओ. जाणीव आपण कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाणार आहोत, जिथे आपल्या टाळूचा भाग आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. कपाळावर आणि डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आणि श्वास सोडताना मकार. करूया संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित अकार, उकार आणि मकारासहित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ, उ, म एकत्रित. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपलं शिथिल होत चाललेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर आहेच. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया, अट्टहास नसेल. आणि ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक, यथाशक्ती 11 उच्चार आपण करीत आहोत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार एका लागोपाठ एक. ओ. 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 ओ.
शेवटचा उच्चार ओ. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. ओमच्या स्पंदनांची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधी विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती जागृत झालेली आहे आणि याचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला मी माझी संपूर्ण साधना समर्पित करत आहे आणि त्रिविध तापांपासून आपल्या सगळ्यांची मुक्ती होत आहे. करूया नमन मुद्रा. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पण. ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंत्र. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना आजची इथे संपन्न होते. भेटूया उद्या सकाळी 6:30. हरिओम. शुभ दिवस.